चौथ्या वर्धापना दिनानिमित्त आणि आता आपण गुंफणार आहोत दुसरं फूल आणि हे दुसरं फूल आहे कवितांचं. कविता असं म्हटलं जातं ना की जे न देखे रवी ते देखे कवी. म्हणजे कवींना काय सुचेल, कसं सुचेल आणि ते आपले विचार कशा पद्धतीने मांडतील हे काही सांगता येत नाही तुला. तर अशा अनेक कवी आपली कविता करतात आणि कित्येक वेळा संगीतकार त्याला चाल लावतो आणि ते गाणं सुद्धा होतं. असं म्हटलं जातं की अनेक कवितांमध्ये काही कवी आपलं नाव गुंफतात. म्हणजे जसं अभंगामध्ये आपण सरतेशेवटी बघतो की नामा म्हणे, तुका म्हणे, तर असे अनेक कवी आपलं नाव त्याच्यामध्ये गुंफत असतात. कविता आपण सार्वजनिक ठिकाणी म्हणतो, व्यक्तिगतही म्हणत असतो. खरं तर कवितेचं माध्यम हे सुद्धा आवाजावर अवलंबून असतं आणि कविता सादर करत असताना आवाज आणि त्याबरोबर ती आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव खूप महत्त्वाचे असतात, नाही का? कारण आवाज, तुम्ही जेव्हा कविता वाचन करता तेव्हा ते वाचण्याचे हावभाव, आवाजाचे हावभाव तुमच्या त्या कवितेमध्ये निघायलाच हवे, तर त्या कवितेमध्ये एक उठावपणा येतो. 1980 नंतर कविता वाचनाला जास्त महत्त्व दिलं गेलं आणि अनेक स्पर्धा सुद्धा या कविता वाचनाच्या झाल्या, नाही का? कारण जीवनामध्ये आहे ते ना, आपले जे अनुभव असतात ते असे सुंदर सुंदर लिहिले आणि ते सतत जगत गेलं तर आपलं जीवन अतिशय सुलभ होतं. असं म्हणतात जिंदगी एक सफर है, इस सफर को अगर खूबसूरत बनाना चाहिए तो हमें ऐसे मॉल में आना जाना चाहिए. और इसलिए मैं अब अपने मंच पर आमंत्रित कर रही हूँ डॉक्टर तांबे इनको, जो एक खूबसूरत कविता आपके सामने पेश कर रहे हैं. एक छोटीशी कविता तुम्हाला वाचून दाखवतो, जी मी कॉलेजला असताना लिहिली होती. तिचं नाव आहे जिंदगी को खूबसूरत तू बनाता चल. जिंदगी को खूबसूरत तू बनाता चल, राह के कांटों को भी साथ लेता चल. जिंदगी को खूबसूरत तू बनाता चल. क्या करेगा मैं को म्हणजे मी स्वतः, क्या करेगा मैं को अपने मन में पाल कर. क्या करेगा मैं को अपने मन में पाल कर, अरे हंस भी ले किसी के संग और तू हंसाता चल. जिंदगी को खूबसूरत तू बनाता चल. धर्म जाति वर्ण भाषा भेद है बुरा. धर्म जाति वर्ण भाषा भेद है बुरा. बन के इंसान औरों को इंसान बनाता चल. जिंदगी को खूबसूरत तू बनाता चल. क्यों गरीबी क्यों अमीरी फासले यहाँ, नारी अपमानित की क्यों जाते हैं, क्यों जवान क्यों किसान मरते हैं यहाँ, धर्म हेतु हिंसा क्यों होती है यहाँ. समता और शांति का संदेश देता चल. जिंदगी को खूबसूरत तू बनाता चल. जिंदगी को खूबसूरत तू बनाता चल. खूबसूरत बनाना चल. खूबसूरत बनाता चल असं त्यांनी सांगितलं. आणि खूबसूरत बनवण्यासाठी प्रेमाची आवश्यकता असते, नाही का? पण मग आजचं प्रेम कसं आहे बरं आणि पूर्वीचं प्रेम कसं होतं? पूर्वी एखादी मुलगी आवडली तर तिला विचारेपर्यंत त्या मुलीचं लग्न होऊन जायचं आणि हा पट्टा तिथेच राहायचा. पण आत्ताचं प्रेम तसं नाही. आत्ताचं प्रेम कसं आहे, इन्स्टंट आहे. चलती है क्या, करती है क्या मेरी शादी, अशा प्रकारे प्रेम व्यक्त केलं जातं. बरं, व्यक्त केल्यानंतर ते प्रेम किती टिकेल याचाही काही भरोसा नसतो बरं का. म्हणजे ते कधी तुटेल. बरं, तुटल्यानंतर तरी शांत राहावं ना, तर ते नाही, तर ती ब्रेकअप पार्टी सुद्धा एन्जॉय करतात आताची मुलं. पण पूर्वीचं प्रेम तसं नव्हतं. पूर्वीच्या प्रेमामध्ये एक गोडवा होता. पण शेवटी प्रेम म्हणजे प्रेमच असतं. तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असतं असं म्हणून गेलेत आपले चंद्रकांत शेखर सर. मग हे सुंदर प्रेम अनेक लहरीमध्ये तुमच्या समोर सादर करण्यासाठी येते गुलाब लाड.
ज्या उंबरठ्यावरती आपण आलो प्रत्येकजण, की त्यानंतर प्रत्येकाला काही सुचत नाही, मनामध्ये काही भाव असतात. काही जण ते व्यक्त करतात आपल्या ओळींमध्ये, काही जण शायरी करतात, तर काही जण गाणी बनवतात, गाणी गातात. तर तसं मी इथे एक कविता, तर मी एक कविता केली होती, सांगत नाही कधी केली होती, तर ती मी तुमच्यासमोर आता सादर करते. वर्षाकाठी एकदा कधीतरी येऊन जा, वर्षाकाठी एकदा कधीतरी येऊन जा, डोळे भरून पाहिल्यावर मग तू निघून जा. आलास की येताना एक गुलाबाचं फूल आण, आलास की येताना एक गुलाबाचं फूल आण, दिलं नाहीस तरी चालेल, जाताना ते घेऊन जा. तुझ्या हातातलं फूल पाहून मात्र माझं मन सुखावे, तुझ्या हातातलं फूल पाहून मात्र माझं मन सुखावे. जुन्या आठवणीत रमताना सारं काही आठवण. मी मनातल्या मनात म्हणे तू अजूनही तसाच आहेस, मी मनातल्या मनात म्हणे तू अजूनही तसाच आहेस. माझ्या मनात अजूनही तुझ्या आठवणांचा ठसा आहे. गुलाबाच्या सुवासाने माझ्या गालावर लाली चढेल, गुलाबाच्या सुवासाने माझ्या गालावर लाली चढेल. गालावरची लाली बघून तुझ्या चेहऱ्यावर खळी पडेल. पुन्हा एकदा तुझी खळी काळजावर घाव करेल, पुन्हा एकदा तुझी खळी काळजावर घाव करेल. हे घाव भरता भरता माझं एक वर्ष सरेल. पुन्हा तू वर्षाकाठी एकदा कधीतरी येऊन जा, डोळे भरून पाहिल्यावर मग तू निघून जा. डोळे भरून पाहिल्यावर, डोळे भरून प्रेमाने पाहायचं असतं नाही का? हे एकदम लाडात आणि प्रेमात पाहिजे होती, समोरचा माणूस घायल होणार ना. तर एकदा ना एक मुलगा आणि त्याच्या सहोदरी एका बिल्डिंग मध्ये खेळायला गेले आणि त्यांना एक कबूतर दिसलं. ते कबूतर म्हणजे मरणावस्थेत होतं. ते पाहण्यासाठी सगळी मुलं गेली. एकाने त्या कबुतराकडे बघितलं, त्याचे डोळे लाल लाल होते. तो घाबरला आणि मागे सरला. तर तो त्या मुलांना म्हणाला की बाबा राहू दे, तुम्ही त्या कबुतराला हात लावू नका, आपण इथून निघूया, संध्याकाळची वेळ झाली. पण ही मुलं काही ऐकायला तयार नाही. कोणीतरी त्या शेपटीने हे केलं ते केलं, मुलांची गंमत तुम्हाला माहिती असते. पण त्याच्यानंतर हा मुलगा घरी गेला. रात्री तो एवढा बेचैन झाला आणि त्याला जाग आल्यानंतर त्याला खिडकीच्या बाहेर कोणीतरी सफेद वस्त्र घातलेला माणूस दिसू लागला. हा मुलगा इतका घाबरला, इतका घाबरला, इतका घाबरला की दुसऱ्या दिवशी त्याला बेफाम ताप भरला. बरं, सकाळी उठल्यानंतर त्याने आई बाबांना या गोष्टी सांगितल्या, पण कोणी त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. असं करता करता बरेच दिवस गेले. तो जिथे जिथे जायचा तिथे तिथे त्याला तो माणूस दिसायचा जो सफेद कपडे परिधान केलेला होता. मग आता काय करायचं बरं, काय करायचं बरं, तो खूप घाबरू लागला. आणि मग शेवटी तो शाळेत जाणं त्याने बंद केलं. आई वडील खूप दुःखात होते की आता काय करायचंय आपल्याचं. म्हणून त्याला एका मानसोपचार तज्ञाकडे नेलं. तिथे सुद्धा त्याचा निभाव लागला नाही. तो इतका घाबरला होता. शेवटी कोणीतरी त्यांच्या मित्राने सांगितलं की बाबा जवळ स्वामींचा मठ आहे, तू स्वामींच्या मठात जा, तिथे गुरुजी आहेत, त्यांना हे सगळं सांग. आणि त्याच्यानंतर त्याच्या आई वडील त्याला घेऊन स्वामींच्या मठात गेले. नितांत स्वामींच्या मठात त्याला घेऊन ते जाऊ लागले. तिथे पूजा अर्चा करू लागले, भक्ती करू लागले. आणि काय चमत्कार की थोड्याच दिवसात तो मुलगा अगदी बरा झाला. तो पूर्वावस्थेत आला आणि आई वडिलांनी श्वास घेतला. अशी जेव्हा स्वामींची आपल्यावर कृपा होते ना, तेव्हा आपलं जीवन सुखकर होतं. म्हणून भक्ती मार्गात आपल्याला गुरुचं महत्व आहे. ऐकूया स्वामींची कृपा. सादर करतोय पियुष. नमस्कार, मी पियुष डोंगरे. माझ्या आयुष्यातली पहिली कविता मी स्वामींवर लिहिली. कुठच्याही आयुष्यात पहिलं काम असेल किंवा काही असेल, स्वामींच्या नावानेच ते चालू करतो. आपल्या संस्कृतमध्ये एक म्हण आहे, हारी रुष्टे गुरुत राहता, गुरु रुष्टे न कष्टती. हारी जरी रुसला तर तो गुरु आपल्याला नक्की वाचवतो, पण समजा गुरु आपल्यावर रुसला ना तर आपल्याला भगवंतही वाचवू शकत नाही. असंच एकदा संत कबीरांना एकाने प्रश्न विचारलेला
की जर समजा तुमच्या घरामध्ये भगवंत आणि तुमचे गुरु एकत्र आले तर आधी तुम्ही कोणाचे पाय धुवाल? संत कबीर त्याला हसत म्हणाले, आधी मी माझ्या गुरूंचे पाय धुवे. मग त्यांनी विचारलं, का? भगवंताचे का नाही? मग संत कबीर त्याला म्हणाले, अरे वेड्या, माझ्या गुरूंनी मला एवढं पात्र बनवलंय, त्यांच्या कृपेमुळे असतो भगवंत माझ्या दारात आलाय. जर माझे गुरुच माझ्या आयुष्यात नसते तर तो भगवंतही माझ्या दारात आला नसता. एवढंच गुरूंचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्व. या कवितेचं नाव आहे स्वामींची कृपा. 7 कडवे 2 कडवे मी जरा बाहेरून घेतले. माझ्या आयुष्यातली पहिली कविता. भक्तीच्या वाटेवर अक्कलकोट गाव तुझे लाभले, भक्तीच्या वाटेवर अक्कलकोट गाव तुझे लाभले, दर्शन घेण्यासाठी मन माझे थांबले. तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे, तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे, हे समर्था मला नेहमी तुझ्या चरणात राहू दे. मस्तकी ज्यांच्या महादेव विराजित, मस्तकी ज्यांच्या महादेव विराजित, नयनी त्यांच्या सहस्त्र सूर्यांची ज्योत. हरिहर संगे ब्रह्मदेव ही ज्यांच्या भाळी खेळती, हरिहर संगे ब्रह्मदेव ही ज्यांच्या भाळी खेळती, ऐसे माझे गुरुदेव अक्कलकोटी बसती. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपी नांदत, अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपी नांदत, तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. अंताची ही सुरुवात ही असे गुरूंची वाट, अंताची ही सुरुवात ही असे गुरूंची वाट, त्या वाटेवर साऱ्यांनी चालावे. जेथे पहावे तेथे स्वामी दिसावे, जेथे पहावे तेथे स्वामी दिसावे. आयुष्याच्या खेळात काळोखात पडलो होतो मी, आयुष्याच्या खेळात काळोखात पडलो होतो मी, उजेड शोधता शोधता स्वामी दिसले. क्षणिक संसारात खरे सुख स्वामींमध्ये पाहिले, उजेड शोधता शोधता स्वामी दिसले. गुरुविना जीवनात कोण येईल कामी, गुरुविना जीवनात कोण येईल कामी, खडतर पुढे रस्ता पण पाठीशी स्वामी. जीवनाच्या वाटेवर नको मना भ्रांती, जीवनाच्या वाटेवर नको मना भ्रांती, चला घेऊ अक्कलकोटी क्षणभर विश्रांती. संकट काळी जावे अक्कलकोट धामी, संकट काळी जावे अक्कलकोट धामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरं तर स्वामींची कृपा झाली तर आपल्याला कोणाला आणि कशाला मला रेषा दाखवायचे नाही का? पण अनेकांना सवय असते की आपले हात दाखवत बसतात. बाबा माझं भविष्य काय? एकदा आमच्या इथे असं एक भविष्य सांगणारा आला आणि तो म्हणू लागला माझ्या मैत्रिणीला, बेटा तुझी ही रेषा आहे ती डाव्या साईडला वरती जाते, तुझं भविष्य उज्ज्वल आहे. मी म्हटलं गुरुजी मी तुमचा मृत्यू सांगू शकते. हे म्हणाले काय बोलताय? म्हटलं हो मी तुमचा मृत्यू सांगू शकते. ते म्हणाले कसं आहे? म्हटलं ही बघा ही तुमची रेषा दिसतच नाहीये, तुम्ही मरेपर्यंत जगणार आहात. त्या गुरुजींनी आपली जोडी उचलली आणि ते चालते झाले. तर अशा रेषा आपल्या कपाळावरच्या रेषा, हाताच्या रेषा याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वावर तुम्ही नक्की विश्वास ठेवा. असंच रेषा या विषयावर बोलायला तुमच्या पुढे येते ती कविता घेऊन गौरी भोसले. सगळ्यांचं कौतुक आहे, त्याला पोटात थोडा येतो. मला सांभाळून घ्या. आता कवयित्री सुनीला लेले यांच्या आता आमच्या बॅचमध्ये होते यांची ती कविता आहे. मी फक्त सादर करणार आहे तुमच्यासमोर. या कवितेत मला जे समजलं ते तुम्हालाही समजावं म्हणून ही कविता तुम्हाला वाचून दाखवणार आहे. सर्वांना लहान मुलापासून मोठ्या माणसांना असं वाटतं की आमचे दुःख आमचे प्रॉब्लेमच खूप मोठे आहेत, पण तसं नसतं. जगात प्रत्येकाला आपल्यापेक्षा जास्त दुःख आणि जास्त संघर्ष करावा लागतो. तर ह्या त्याच्या मागे कविताचा अर्थ आहे, तुम्हाला समजून घ्या. अंतःकरणाच्या या पटलावर कित्येक रेषा मी ओढत गेले, रेषा माझ्या दुःखाच्या अन रेषा माझ्या अपमानाच्या, रेषा माझ्या संघर्षाच्या, काही रेषा झालेल्या अपमानाच्या, रेषा बोचणाऱ्या शल्येच्या अन रेषा भळभळत्या जखमेच्या. कोणी मजला बोल लावले, कोणी मजला ऊठ म्हणाले, कोणी नाही बोलले माझ्याशी, कोणी कधी नाही बोलावले. नंतर या साऱ्या रेषांचे माझ्या भोवती जाळे विणले आणि त्यांच्या मध्यभागी
अश्रू ढाळत मी हताश बसले. आता वाटे नंतर या साऱ्या रेषांचे माझ्या भोवती जाळे विणले आणि त्यांच्या मध्यभागी अश्रू ढाळत मी हताश बसले. आता वाटे घेईन सूर ओढलेल्या प्रत्येक रेषेचा, सुनावेन मी प्रत्येकाला अन अपमानाचा घेईन मी बदला. सोडवण्यासाठी जाळे मग मी रेषा थोड्या केल्या बाजूला. हळूच एक कवडसा छोटासा त्या खिडकीतून मनात आला. पाहिले मी डोकावून बाहेरी, विस्मयाने विस्फारले डोळे. कित्येक पटीने लांब रुंद रेषा अन सभोवताली केवढे जाळे. रेषा कोणाच्या त्या दुःखाची आभाळ व्यापूनही उरलेली. रेषा कोणाच्या त्या अडचणींची रोजच्या रोज जी वाढत जाई. रेषा कोणाच्या त्या संघर्षाची जो कधी संपलाच नाही. पाहून त्या साऱ्या रेषा माझ्या रेषा मज बिंदू वाटते. कुठल्या रेषा कुठले जाळे शल्य का अशी उगाच होचती. आता वाटे व्हावे हाती बाहेरच्या रेषा उसावयाला. पूर्ण मिटवणे शक्यच नाही पण थोड्या लहान कराया. नको मनापुर वाढत राहू छोटी छोटी नगण्य दुःखे. व्यापक बन अन बघ बाहेरी, जगणे ज्यांचे आयुष्य काटेरी. जगणे ज्यांचे आयुष्य काटेरी. जगणे ज्यांचे आयुष्य काटेरी. असं पूर्वीच्या काळात जे सैनिक असायचे त्यांचं जगणं आहे ना काही करत असायचं. ते आज इथे तळ ठोकलेले असतील तर उद्या दुसरीकडे कुठेतरी तळ ठोकलेले असायचे. पण मग अनेक दिवस ते असे तळ ठोकून बसायचे. मग त्याला विरंगुळा काय? तर मग त्यावेळेला शेरो शायरी व्हायची, गाणी व्हायची. असं करत करत तमाशाची उत्पत्ती झाली, शेरो शायरीची उत्पत्ती झाली. म्हणजे उर्दू शब्द सुरेखपणे लयबद्ध आणि तालबद्ध गुंतवून शायरी आणि शेर तयार केले गेले आणि सादर केले गेले. आता या शायरीचे किंवा शेरचे अनेक प्रकार आहेत. पण काही शब्द असे असतात ना जे प्रेमाने गुंतले जातात. असं म्हटलं जातं की मोहब्बत है क्या चीज हमको बताओ, जो किसने शुरू की हमें भी सुनाओ. या मोहब्बत विषयी तुमच्या समोर शेरो शायरी घेऊन येतोय आपला लाडका प्रणव. नमस्कार. मी हिंदीमध्ये शेर तुमच्या समोर प्रस्तुत करीत आहोत. जर तुम्हाला शेर आवडला तर तुम्ही वा म्हणून किंवा टाळ्या वाजवून मला दाद देऊ शकता. त्या शेरची शोभा वाढणार. खुद को खो दिया जो पाने की चाहत में मैंने. बघा मी समजू शकतो तुम्ही मराठी ऑडियन्स आहे, पण मी एक कन्सिडर करून चालत आहे की तुम्हाला हिंदी इंग्लिश सर्व लँग्वेज येतच असतील. ठीक आहे. आणि शेरो शायरीमध्ये बघा एक शेर कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्ही वावा म्हटलेलं जास्त बेटर वाटतं. खुद को खो दिया जो पाने की चाहत में मैंने, वो तो मेरे हिस्से में आया भी नहीं. खुद को खो दिया जो पाने की चाहत में मैंने, वो तो मेरे हिस्से में आया भी नहीं. कितना जाया कर दिया वक्त ने मुझे और फिर थोड़ा पछताया भी नहीं. कितना जाया कर दिया वक्त ने मुझे और फिर थोड़ा पछताया भी नहीं. नशे में पड़ा रहा मैं सारी रात, नशे में पड़ा रहा मैं सारी रात. एक अरसा बीत गया किसी ने जगाया भी नहीं. नशे में पड़ा रहा मैं सारी रात, एक अरसा बीत गया किसी ने जगाया भी नहीं. मेरे वालिदैन मौसिकी ढूंढ रहे हैं मुझ में. वालिदैन म्हणजे आई बाबा आणि मौसिकी म्हणजे संगीत.
मेरे वालिदैन मौसीकी ढूंढ रहे हैं मुझ में, मेरे सभी तार टूट चुके हैं, मैंने उन्हें बताया भी नहीं। कभी कभी इन फासलों पे तरस आता है मुझे, कभी कभी इन फासलों पे तरस आता है मुझे। नजदीकियों ने जो दर्द दिए वो दर्द देना इन्हें कभी आया भी नहीं। ये तो अशार को लफ्ज दे रहा हूं मैं अपने, ये तो अशार को लफ्ज दे रहा हूं मैं अपने, हाले दिल मैंने अभी सुनाया भी नहीं। तर मला वाटते तुम्हाला आवडली आहे गझल। तर आणखी काही शेर मी तुमच्यासमोर सादर करतो। हाँ, बहुत बढ़िया। शेर फरमाइए जनाब। उसका जुदा हो जाना गवारा है मुझे, उसका जुदा हो जाना गवारा है मुझे, रिहाई किस कैदी को पसंद नहीं होती। उसका जुदा हो जाना गवारा है मुझे, रिहाई किस कैदी को पसंद नहीं होती। मसला ये है, मसला म्हणजे अडचण आणि जिस्त बसर म्हणजे आयुष्य बितवणं, आयुष्य घालवणं। तर मसला ये है, उसका जुदा हो जाना गवारा है मुझे, रिहाई किस कैदी को पसंद नहीं होती। मसला ये है कि उसकी यादों में जिस्त बसर कर रहा है ये दिल, न जाने मेरी भी इस दर्द से रिहाई क्यों नहीं होती। ये काश का समंदर और कितना गहरा है, ये काश का समंदर और कितना गहरा है, सब मिल चुका है फिर भी आरज़ुएं मुकम्मल नहीं होती। ये काश का समंदर और कितना गहरा है, सब मिल चुका है फिर भी आरज़ुएं मुकम्मल नहीं होती। कभी कभी मौत जिंदगी से ज्यादा जिंदा लगती है मुझे, फिर ये भी सुना है कि मौत के बाद भी जिंदगी खत्म नहीं होती। हजार सवाल है तो हजार जवाब भी होने चाहिए। हा शेर स्पेशली पॅरेंट्ससाठी आहे। जेव्हा मुलं आपल्या पॅरेंट्सला विचारतात की आई हे जग कुठून आलं, माणूस मेल्यावर कुठे जातो, हा पाऊस कसा पडत आहे, तर पॅरेंट्स जनरली आपल्या मुलांना हे उत्तरं देऊन चूक करून टाकतात की जग कुठून आलं, देवाने निर्माण केलं, माणूस मेल्यावर कुठे जातो, देवा घरी जातो। तर अशा पद्धतीची उत्तरं देऊन तुमचे मुलं, तुम्ही जिज्ञासा मारत आहे, तुमचे मुलं काही न्यूटन नाही बनणार आहे, गॅलिलिओ नाही बनणार आहे। आणि अशाच पद्धतीचा एक प्रश्न माझा पण समाजासमोर आहे, तो मी या शेरमध्ये मांडत आहे। हजार सवाल है तो हजार जवाब भी होने चाहिए, हर जवाब में खुदा लिख देने से सच्चाई अदा नहीं होती। हजार सवाल है तो हजार जवाब भी होने चाहिए, हर जवाब में खुदा लिख देने से सच्चाई अदा नहीं होती। सारी जिंदगी मैं तुम्हारे हिसाब से जीता रहा दुनिया वालों, सारी जिंदगी मैं तुम्हारे हिसाब से जीता रहा दुनिया वालों, अब ये बता दो मुझे मोहब्बत तुम्हारे हिसाब से क्यों नहीं होती। सादर करण्यासाठी ते बोलवणार आहोत, पण तत्पूर्वी थोडंसं वळून घेऊया आपण। सिंधुदुर्गामध्ये धालवली या गावामध्ये जन्माला आले विंदा करंदीकर हे कवि। विंदा करंदीकर हे तिसरे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते म्हणजे पुरस्कार मिळवणारे होते। इंग्रजीचे प्राध्यापक असणारे विंदा करंदीकर यांनी हैदराबादच्या संग्रामात सुद्धा आपलं योगदान दिलं होतं। बालकवी म्हणून त्यांची खरी तर प्रसिद्धी आहे। आपलं आयुष्य अतिशय सुंदर चालावं, ते योग्य प्रमाणे चालावं आणि आपल्या आयुष्यात येणारे प्रत्येक प्रसंग आपण सहजरित्या परतवून लावावे, अशी काहीतरी त्यांच्या मनाची एक जिज्ञासा होती आणि ते नेहमीच आपल्या कवितांमध्ये ते मांडत असत की आपल्या आयुष्यात येणारे प्रसंग आपण त्याच्यावर कशी बरं मात करायची। आणि अशाच कवितेला सादर करण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करते डॉक्टर तांबे यांना।
इतके छान शेर सांगितले वाचनामध्ये, तुम्हाला एक मोह आवरत नाही. एक छोटा शेर तुम्हाला ऐकून दाखवतो. असंच बाईक चालवता सहज सुचलेला शेर होता. मत रोक मुझे जाने दे, मत रोक मुझे जाने दे, पता है मुझे रुकना कहाँ है. मत रोक मुझे जाने दे, पता है मुझे रुकना कहाँ है. तू सजदा कर जहाँ तेरी मर्जी, पता है मुझे झुकना कहाँ है. विंदांची कविता अशी आहे की आयुष्यामध्ये आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. त्यावेळेस तुमच्या मनाची तयारी कशी असावी त्याच्यावर त्यांची कविता आहे. त्याला तयारी पाहिजे. अग्नीमुळे प्रगती घडे, हे अन्नही त्याने शिजे. अग्नीमुळे प्रगती घडे, हे अन्नही त्याने शिजे. चटका बसे केव्हा तरी, त्याला तयारी पाहिजे. पुष्पे फळेनी सावली, पुष्पे फळेनी सावली, वृक्षात तळी या गावली. पुष्पे फळेनी सावली, वृक्षात तळी या गावली. काटा अभावी तो बोचता, त्याला तयारी पाहिजे. आपल्या चुकांना आपणा इतरांचं त्या दिसती परी, त्याचीच चर्चा व्हायची, त्याला तयारी पाहिजे. डोक्यावरी घेऊन जे आज इथे जे नाचती, डोक्यावरी घेऊन जे आज इथे जे नाचती, अरे घेतील ते पायातळीही, त्याला तयारी पाहिजे, त्याला तयारी पाहिजे. सत्यास साक्ष ठेवून वागेल जो, बोलेल. सत्यास साक्ष ठेवून वागेल जो, बोलेल जो, तो बोचतो मित्रांसही, त्याला तयारी पाहिजे. पाण्यामध्ये पडलास ना, पाणी कसेही ते असो, आता टळे ना पोहणे, त्याला तयारी पाहिजे. शेवटचं कडवं म्हणतो मी, सुखात सर्व सोबती, दुःखात ना कोणती, समोर जाण्या एकटा, त्याला तयारी पाहिजे. कविता अनेक विषयांची, पण सादर करण्यास पुन्हा पुन्हा यावयास त्याला तयारी पाहिजे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा गुलाबने हे निश्चय केलाय की मला माझ्या मनाची तयारी झाली आहे आणि मला पुन्हा एकदा कविता म्हणायची आहे. त्यासाठी तिची तयारी झालेली आहे. आता मला निघायची तयारी पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण सुख दुःख अनुभवत असतो. तर दुःखाच्या वेळेस आपल्याला सुचलेली काही गोळी असतात त्या आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला. तर स्वतःसाठीच स्वतः मोटिवेशनल वर्ड्स होते ते बघा, तुम्हाला आवडते का कविता. एवढ्यात थकलीस, उठ, उभी राहा. तुला लढायचंय, तुला जिंकायचंय. तुझ्यासाठी नाही, तुझ्या आईसाठी. तिने घेतलेल्या श्रमाला आज जागायचंय. तुला लढायचंय, तुला जिंकायचंय. हरून चालणार नाही, घाबरून चालणार नाही. तू कोण आहेस हे विसरू नकोस. एक मुलगी, एक बहीण, एक स्त्री आहेस. तुझ्यातल्या त्या स्त्रीला आज जागवायचंय. तुला लढायचंय, तुला जिंकायचंय. आजपर्यंत केलेल्या परिश्रमांना आठव. न डगमगता, न घाबरता पाखरांप्रमाणे दिलेली झुंज आठव. आता बस, आता गरुडासारखं तुला उडायचंय. तुला लढायचंय, तुला जिंकायचंय. एवढी शांत का झालीस? दिलेला लढा विसरलीस? नाही, तू स्वतःला विसरलीस. आरशात बघ स्वतःला, थोडंसं आठव स्वतःला. निखारा होऊन चालणार नाही. तू तर आग आहेस. तुला पेटून उठायचंय. तुला लढायचंय, तुला जिंकायचंय. शेवटचं कडवं माझं खूप आवडतंय, तर जरा लक्ष द्या. जगणं खूप सोपं असतं, माणसाला ते कळत नाही. जगणं खूप सोपं असतं, माणसाला ते कळत नाही. इतक्या सोप्या
आयुष्यभर उलगडत नाही. जगणं खूप सोपं असतं, माणसाला ते कळत नाही. इतक्या सोप्या गणिताचं कोडं आयुष्यभर उलगडत नाही. सोप्या गोष्टी पुन्हा एकदा सोप्या करून अनुभवायच्या आहेत. जे कठीण आहे मरण, त्याला तुला हरवायचंय, तुला लढायचंय, तुला जिंकायचंय. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ तर क्या हो किसने सुना. हे हिंदीमध्ये मी आता काय म्हटलं माहितीये आणि का म्हटलं तर तुमच्या आवडता लाडका पुन्हा एकदा तुमच्यासमोर घेऊन येतोय शेरो शायरी आपला प्रणव. करणार होतो मॅमला थोडं कन्फ्युजन झालं असणार. ठीक आहे, मी स्टेजची रिस्पेक्ट करतो. मला त्यांनी सांगितलं होतं की 2 वेळा स्टेजवर येणार आहे. तर कारण कसं माझ्या कविता थोडं पॅसिमिस्टिक आहे, म्हणजे थोडं तुम्हाला दुःखात घेऊन जाणार. तर ते पुन्हा मी एकदा पॅसिमिस्टिक कविता म्हणणार, तर तुम्ही तयारी ठेवा. रडायची. रात अभी होने को है, रात अभी होने को है, पशु गुलामी करके थक चुके हैं, परिंदे सांसों का बोझ पिंजरों में रख चुके हैं, नदियां बीमारियों से झुलस रही है, मछलियों के हौसले जालों में अटक चुके हैं, हवाओं का दम भी घूट रहा है, पहाड़ों का धैर्य भी टूट रहा है, गौर से देखो कोई छूटा तो नहीं, किसी गन्ने में गलती से रस बचा तो नहीं, लिचोड़ लो फिर शायद ये मौका मिलेगा नहीं, क्योंकि ये सफर खत्म हो जाने को है, रात अभी होने को, रात अभी होने को. वाह चरवाहो, क्या काम किया है. इथे चरवाहे म्हणजे जे समाजातले जे पुढारी लोक राहतात, जे पंडित लोक नावाजलेले, ज्यांच्या मनाने सगळं पूर्ण समाज ऐकतो, आणि जे पॉलिटिशियन्स आहे वरच्या स्तरावरचे. तर वाह चरवाहो, क्या काम किया है, मजहब के खूंटों से सबको बांध दिया है, अब तुम लापरवाही करना मत, सबका मालिक एक ही है, ये इन्हें समझने देना मत, निजी आजादी की कोई बात करे तो तुम सुन के लेना मत, शादी का बंधन, विधि का बंधन, रीति रिवाज आदि का बंधन, तमाम बंधनों से फास लो, जितना नोच सकते हो नोच लो, फिर शायद ये मौका मिलेगा नहीं तुम्हें, क्योंकि ये सूरज डूब जाने को, रात अभी होने को, रात अभी होने को. आणि एक शेवटचं कडवं या कवितेचं, जे आपल्या फेवरेट टॉपिकवर आहे, जे प्रेमी असते, जे लैला मजनू असते, तर त्यांना कशा पद्धतीच्या अडचणी सहन कराव्या लागतात समाजामध्ये. कसं आहे, प्रेम करणारे नेहमीच समाजाचे विरोधी असते, कारण समाज नियमांच्या आधारावर चालतो आणि प्रेम करणारे कुठलेही नियम मानत नाही. हा एक त्याच्यातलं म्हणजे हे मूळ कारण आहे, ज्याच्यामुळे ते हमेशा विरोधी असतात एक दुसऱ्यांचे. अरे समाज के हित चिंतकों, पकड़ लो सारे लैला मजनू, दुश्मन है सारे के सारे, समाज के नियम तोड़ेंगे, तुमने बनाई धारणाओं को कहीं का नहीं छोड़ेंगे, कल तुम्हारी हुकूमत के खिलाफ ये खड़े मिलेंगे, तुमसे ज्यादा फिर ये खुद के दिल की बात सुनेंगे. इन्हें अभी बंधक बना लो, इन मन के मालिकों को अपना गुलाम बना लो, जल्दी करो ये दुनिया सो जाने को, रात अभी होने को, रात अभी होने को. पण खरंच नाही का, म्हणजे बघा, आई वडिलांचं लव्ह मॅरेज झालेलं असतं, पण जेव्हा मुलगा लव्ह मॅरेज करायचं म्हणतो ना, तेव्हा ते आई वडील विरोध करत असतात. असे प्रसंग आपण बघत असतो की नाही, बऱ्याचदा बघत असतो. कारण होत असतं. हे का होत असतं तर जनरेशन गॅप, म्हणजे आत्ता जी पिढी आहे ती करते ती योग्य की अयोग्य, हे आई वडील विश्वासच ठेवत नाही. आणि आत्ताचं राजकारण जे चाललेलं आहे ते धर्मावर आधारित आहे, हे पण आपण सगळे जाणतो. म्हणजे धर्माच्या नावावरती कोणी काहीही करतं, पण आपण मात्र तसं करायचं नाही. आपण सुंदर सुंदर कविता ऐकायच्या,
कविता फार जुनी कविता आहे. मी मागे ती फेसबुकवरती रेकॉर्ड करून टाकली होती, तुम्हाला लिंक पाठवली होती, मी पुन्हा वाचून टाकली. थोडीशी किचकट कविता समजून घेण्याचा प्रयत्न करा. विषय गहन आहे. कवितेचं नाव आहे कोण आहे. कोण आहे मी या अवघ्या जनसागरातील एक छोटासा जीव. माझ्या मनात ते प्रश्न पडले आहेत. माणूस म्हणून ते मी या कवितेत प्रश्न पडले, ते सगळे प्रश्न मांडले आहेत. कोण आहे मी या अवघ्या जनसागरातील एक छोटासा जीव, स्वतःला माणूस म्हणणाऱ्यांपैकी एक, भ्रष्टाचारात स्वतःला झोकून देणाऱ्यांचा सवंगडी, अन्याय निमूटपणे सहन करणाऱ्यांपैकी एक, की दगाबाज राजकारण्यांना प्रोत्साहन देणारा. कोण आहे. धर्माचे राजकारण खेळणारा की खेळवणारा, माणसा माणसात दंगे पेटवून आग लावून दंगे पेटवणारा, माझ्याच देश बांधवांना मारण्याचे कट करणारा, अरे माणुसकी कहाण ठेवून स्वार्थ जपणारा, की गरिबांची पिळवणूक करून स्वतःचे किसे भरणारा. कोण आहे मी. कोण आहे मी असा प्रश्न जर कधी पडला तुम्हाला तर, व जाणायचे असेल मर्म जीवनाचे तर, डोळे उघडून पहा जगाकडे. डोळे उघडून पहा जगाकडे, अंधार दिसेल जिकडे तिकडे, कारणीभूत आम्हीच. कारणीभूत आम्हीच याला कारण मीला, स्वतः मीला ओळखायला उशीर फार झाला. अरे करीत राहिलात मी अन माझे, करीत राहिलात मी अन माझे, आणि उघडले तुम्ही दुफळीचे दरवाजे. अरे केले तर तुकडे नवे फक्त देशाचे तर माणसांचेही, होय माणसांचे. थँक्यू. कोण आहे मी. कोण आहे मी नका विचारू मला. कोण आहे मी नका विचारू मला. मी आहे राजेश देशपांडे सरांची स्टुडंट, आणि करायला आले इथे मी स्टंट. या कवितेच्या नंतर तुमच्या समोर पुन्हा एकदा येते, मी येणार परत, मी येणार परत असं म्हणत येते गुलाब. अजून कोणाला म्हणायची आतापर्यंत तुमच्या समोर स्वलिखित कविता सादर केल्या होत्या मी, पण माझ्या आवडत्या काही 2 कविता आहेत त्या तुमच्यासमोर मी सादर करते. तर पहिली जी कविता आहे ती गुरु ठाकूर यांची आहे. नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातून डाव. पडत जातात उलटे फासे, घरासोबत फिरतात वासे. पडत जातात उलटे फासे, घरासोबत फिरतात वासे. आधाराचे हातही मग होत जातात दिसेनासे. अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये. अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये. नशिबाच्या नावानेही उगाच गळा काढू नये. जेव्हा खोल ठरतात दावे, जेव्हा खोल ठरतात दावे, कळत नाही कुठे जावे. सगळी दारे मिटतात जेव्हा आपणच आपला मित्र बनू. मग अचूक दिसते वाट, पुढण्याआधीच मिळतो काळ. मग अचूक दिसते वाट, पुढण्याआधी मिळतो काळ. हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट. म्हणून म्हणतो फक्त एकदा, म्हणून म्हणतो फक्त एकदा, केवळ इतकं जमवून पहा. आप्त सखा जिवलग यार स्वतःच शोधून पहा. आप्त सखा जिवलग यार स्वतःच शोधून पहा. आणि अजून एक कविता आहे कवी कुसुमाग्रजांची. इयत्ता 10वीला आम्हाला आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये होती आणि माझी फार अत्यंत जवळची अशी ही कविता आहे. मला खूप आवडलेली. आणि जेव्हा आपण आता 10वीला जातोय, 9वीमधून 10वीला जातोय, तर मे महिन्याच्या सुट्टीमध्ये माझी अशी सवय होती की सगळी पाठ्यपुस्तकं मी वाचून काढायची. कारण माझी बहीण नेक्स्ट इयरमध्ये होती, तर मग तिची सगळी पुस्तकं मी घ्यायची आणि सगळी वाचून काढायची. त्या मे महिन्याच्या सुट्टीमध्येच माझी ती कविता पाठ झाली.
सो त्या कुसुमाग्रजांच्या कवितेचे नाव आहे कणा. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली खड्ड्यात राहून, माहेर वाशिन पोरीसारखी 4 हिंदीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ फक्त लढ. राजेश सर पाठीवरती हात ठेवून नेहमीच लढ म्हणत असतात. कुणाला लढायचं कवितेच्या संग्रामात लढायचंय? जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण. ही जी मी कविता लिहिली आहे ती चाळीवरती लिहिली आहे. चाळीतले जे माणसं असतात, मागे अशी परिस्थिती आलेली की आमच्या घरी कोरोनाचं संकट आलेलं, पण माणसांना जवळ करत नव्हती, पण ते चाळीतली जी माणसं होती त्यांनी हा विचार नाही केला यांच्या घरात कोरोना आहे किंवा यांना काय, ते मदतीला धावून आलेच होते तेव्हा. मला असं विचारायला की हे माणसं तेच आहेत ना की जे सकाळी पाण्यासाठी भांडायचे, पण अडचण आल्यावर तेच माणसं मदतीला उभे राहायचे. त्यांच्यासाठी मी एक कविता लिहिली. कवितेचं नाव आहे चाळीतली मज्जा. चाळीतल्या मज्जेचं होतं एक वेगळेपण, आजही छळते मला ती चाळीची आठवण. खेळ असो अथवा सण, एकमेकात गुंतलेलं असायचं मन. दिवाळीचा फराळ एकमेकांसह वाटून खाणं किंवा एकमेकांच्या सुखदुःखात एकमेकांसह राहणं. प्रभात काळी पाण्यासाठी असायची कटकट, परंतु संकट काळी त्याच माणसांची असायची मदत. एकमेकांच्या गृहात खेळून वाढलेली माणसं होती माणसांसह जोडलेली. चाळ तुटली इमारत झाली, अडकलं गेलं मन, परंतु आजही आठवतात त्या चाळीत जगलेले क्षण. ज्ञानेश्वर माऊलींचा एक अभंग आहे. आजकाल मी खूप बघतो की प्रत्येकजण दुःखात एवढा अडकला आहे, तो आयुष्य जगायचं विसरून गेलाय. हरिपाठातला एक अभंग येतो की लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर जार हरिलीन. नाममंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्ण नामी संकल्प धरुणी राहे. बीजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको. तीर्थव्रत भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. त्याच्यामध्ये ते असं म्हणताय की हा संसार लटिका आहे, हे देह हे सगळं आता जाणार आहे, आपण फक्त हरिनाम घेणं हेच आपलं कर्तव्य आणि आपलं कर्म करणं. लोकांना हा प्रश्न पडतो काय होतं देवाचं नाव घेऊन. त्यावेळी ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं अभंग हरिपाठ असती 28, रचिले विश्वाचे ज्ञानदेव. नित्य पाठ करी इंद्रायणा तिरी, होय अधिकारी सर्वता तो. असावे एकाग्रत स्वस्थ चित्त मन, उल्हासे करून स्मरण जीव. अंतकाळी तैसा संकटाच्या वेळी, हारिता सांभाळी अंतर्बाह्य. संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवी कळे. ती हेच म्हणायची की प्राण्या भुलू नको बारे, पुढचा विचार तू पाहे. प्राण्या भुलू नको बारे, पुढचा विचार तू पाहे. आई बाप बहीण भाऊ म्हणशील माझे गोट, अखेरीला तुझ्या संगती नाही कोणी सोबत. प्राण्या भुलू नको बारे, पुढचा विचार तू पाहे. खरंच या जगामध्ये ना सारं काही नश्वर आहे, स्थिर आहे, तो फक्त ईश्वर आहे. आणि म्हणूनच ईश्वराची पूजा करूया, ईश्वराची भक्ती करूया. आणि आत्ताचं हे पुष्प आपण इथे संपलं असेल काही करू सर.
नाचू शकणार नाही का तुमच्यावर? हो, आणि एक पत्री कंटाळले नाही. का तुम्ही? सर एक पत्री आहे ना. हा. कविता, मी कवितांचं सेशन चाललंय म्हणून मुद्दाम बोलतोय. मी सगळ्या वर्कशॉपच्या सगळ्या बॅचेसमध्ये सांगत असतो की ज्याला उत्तम कविता म्हणता येते तो चांगला ऍक्टर होऊ शकतो. बरोबर, कारण कवितांमध्ये आरोह अवरोह, कुठे थांबायचं, कुठल्या शब्दावर जोर द्यायचा, त्या भावना कवितेच्या कशा येतात बाहेर आणायच्या, कशा पोचवायच्या, कविता वाचून वाचूनच तुम्ही शिकता. आणि असं कोणी उपजत जन्मतात आलं आणि कविता म्हणायला लागलं असं नसतं. त्यासाठी मुळात कविता वाचनाचा आवड, छंद, व्यसन लावून घेतो. मी सगळ्यांना सांगतो, कविता वाचनाचं व्यसन लागलं की तुमचं आयुष्य समृद्ध होतं. तुम्हाला वैफल्य येणार नाही, डिप्रेशन येणार नाही. तुमच्या कधी असं वाटलं की आता या डिप्रेशन येते मला, एखादा छान मोठ्या कवींची पुस्तकं काढायची, सोप्या कविता वाचायच्या. कठीण कविता वाचायचा अजून डिप्रेशन येईल, कळलं नाही म्हणून. सुरुवातीला ग्रेस वगैरे असं काही वाचायच्या भानगडीत पडायचं नाही. पाडगावकर वाचायचे, वसंत बापट वाचायचे, ते साध्या सोप्या भाषेत खूप मोठं सांगून गेले. बहिणाबाई वाचायच्या. म्हणजे कठीण शब्दांचं लिहिणं म्हणजे ग्रेट असं नाही, उलट सगळ्यात साधं सोपं लिहून मोठा अर्थ पोहोचवणं हे सगळ्यात कठीण असतं. सो कविता आता तुम्ही वाचल्या, सगळ्यांनीच चांगल्या वाचल्या. त्याच्यात जर इतर काळीचं शेरोशायरी तुझी स्वतःच्याच आहेत का, त्या छान आहेत पुस्तक. तू चांगला ऍक्टर होऊ शकतोस. फक्त मराठीत हळ नावाचा एक अक्षर आहे एवढं लक्षात. म्हणजे त्याला कवितेचं आवड आहे, व्यसन लागलंय. कविता ती वाचताना मोठ्याने वाचायची, त्याने रियाज होतो. ऍक्टरसाठी खूप महत्वाचं आहे. मी तर तो नेहमीच करत असतो. कविता मोठ्याने वाचतो, रेकॉर्ड करतो, ऐकतो. आपलं कुठे चुकतंय, आपल्याला अजून काय सुधारणा करायला हव्या, तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, कविता वाचायला लागतो. पण कळलं, कविता म्हणजे लिखित कविता, मुलीची नावाची कविता नाही. कविता नावाच्या कुठल्या मागेला आता इथे ओळखलं का सर मला कविता म्हणून छान म्हणाले. त्याच्यात थोडंच अजून गंमत आणता आली असते. नाही गेलीच ओळखलं का सर मला पावसात आला, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्तबलेले केसांवरती पाणी. आधी हसला मग बसला बोललावरती पाहून, आधी हसला मग बसला बोललावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली करत्याला. त्याची पार्श्वभूमी जर माहिती नसेल लोकांना तरी कविता कळला. कुठलीही कविता ऐकवण्यापूर्वी त्या कवितेची पार्श्वभूमी सांगायला लागते. त्या कवितेची पार्श्वभूमी अशी आहे, कुसुमाग्रज माहिती आहे सगळ्यांना, विवा शिरवाडकर. विवा शिरवाडकर नाटककार, कादंबरीकार, कविता ते कुसुमाग्रजांच्या नावाने. आपल्याकडे बरेच असे लेखक आणि कवी कविता करताना वेगळं नाव लावायचे, जसं गोविंदाग्रज, कळलं, किंवा राम गणेश गडकरी गोविंदाग्रज लावायचे. आणि असे बरेच आहेत की ते केशवसूत, त्यांचं खरं नाव वेगळं होतं, पण कविता करताना वेगळं नाव लावायचं. कारण माहिती नाही, कदाचित लोक मारतील या भीतीने पण लावायचं. तर कुसुमाग्रज हे नाशिकचे होते. आणि नाशिकला एक वर्षी गोदावरीला खूप मोठा पूर आला आणि खूप घरात वाहून गेली, पाणी साचलं. तर त्यांचा एक विद्यार्थी त्याच्याही घरात ते पाणी गेलं. त्यांनी कल्पना केली होती, कदाचित तसं नसेल किंवा एखादा आलाही असेल त्यांना असा विद्यार्थी भेटायला, तर त्याचीही भावना आहे. ओळखलं का सर मला पावसात आला, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी. आधी हसला मग बसला बोललावरती पाहून, आधी हसला मग बसला बोललावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली करत्याला. बाहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, बाहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, ऐको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते गेले.
भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते गेले, पापड्यांमध्ये आठवण म्हणून पाणी ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय, चिखलगाळ काढतोय, पडकी भिंत बांधतोय. खिशाकडे हात जातात. कुसुमाग्रजांनी पैसे मदत करायला हात खिशात हात असला. खिशाकडे हात जाताच तो हसत हसत उठला. खिशाकडे हात जाताच तो हसत हसत उठला. पैसे नकोच सर मला, चला एकटेपणा वाटला. ओढून पडला संसार तरी मोडला नाही कणा. ओढून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून सर फक्त लढ. रंगवायच्या कविता मस्त एन्जॉय स्वतः करत, बाकीच्यांना कोणाला जांभई उभी आहे ते आपण अजिबात त्याची पर्वा करायची. वासी मर्डेकर नावाचे एक कवी होते मोठे. त्याचं कवितांचा कार्यक्रम होता. पु ल देशपांडे त्या कार्यक्रमाला होते. तर वासी मर्डेकरांच्या कवितांचा कार्यक्रम नेमका जेवणानंतर होता. तर पु ल देशपांडे म्हणाले, आता कसले मर्डेकर, आता नुसतेच ढेकर. कळलं? वासी मर्डेकरांची अजून एक कविता, जुने प्रियकर प्रेयसी. त्याचं तुटलंय आणि अचानक ती समोर येते. तिच्यावर तिचा नवरा आणि आता समोर आल्यावर ओळख करून देणं आलंच. ती ओळख करून देते मित्राला आपल्या नवऱ्याशी. माझे हे पती, मित्र हे माझे हे पती, माझे पती मित्र हे त्याला सांगते नवऱ्याला. परिचया करून देई वधू, माझे हे पती मित्र हे परिचया करून देई वधू. हस्तांदोलन हे सगर्व पतीच्या आनंद राजे मुखी. काय साला पटवले मी. हस्तांदोलन हे सगर्व पतीच्या आनंद राजे मुखी. मित्र हृदयी परी स्मृती त्या दाविती वाकुल्या. मित्र हृदयी परी स्मृती त्या दाविती वाकुल्या. एक एक स्मृती तयातील पतिमुखा ओ हेल म्हणाया पुढे. कळलं? आता मी जरा माझ्या एक दोन कविता आणि काही गमतीशीर कविता आहे. मगाशी बायकांचं काहीतरी बायकांचा विषय निघाला होता ना, त्याच्यावर बायकांचं कुठे फसतं त्याच्यावर मला एक कविता. लेक आता आली वयात, लेक आता आली वयात, फसेल बाई कुठल्या जाळ्यात. कैद केलं मायने डोळ्यात, तेव्हा जे गुप्त ते आई झाल्यावर कळतं. बायकांचं आपल्या सगळं तेच असतं. नणंद जेव्हा होते वैनी, नणंद जेव्हा होते वैनी, तिची वंश तिला वाटे चैनी. हौजेचं दुःख तिला आतल्यात छळतं. बायकांचं आपल्या सगळं इथेच बसतं. भावोजी होतो बेरकी भाऊ, भावोजी होतो बेरकी भाऊ, येते जेव्हा तिची जाऊ. गोवाच्या कुशीत रात्री वेगळ्या चुलीचं शिस्त. बायकांचं आपल्या सगळं इथेच बसतं. सून होते आता जुनी, सून आता होते जुनी, सासू होऊन काढते उणी. लेकीला सासरी देऊन बळ, लेकीला सासरी देऊन बळ, सुनेचा मात्र करते छळ. जावई हवा लेकीच्या मुठीत, जावई हवा लेकीच्या मुठीत, लेकाला पाहावे ना सुनेच्या मिठीत. राड्याचं पीठ सगळं इथेच रुजतं. बायकांचं आपल्या इथेच बसतं. आता दुसरी नवऱ्यांच्या बाजूने सगळ्या लग्न झालेल्या लोकांना कळेल ही कविता, पटेल. काही शब्द सांगतो. वशिंड दारी म्हणजे जे बैलाच्या पाठीवर असतं ना, वशिंड. वळू, वळू सगळ्यांना माहिती आहे. कवितेचं नाव आहे बायकोचा बैल. तसं नाहीये. घराबाहेर असतो मी वशिंड दारी वळू, घराबाहेर असतो मी वशिंड दारी वळू,
उमऱ्याच्या आत होतो फदफदीत हळू. उगीर छाती आत जाते पॅन्ट होते सैल. उगीर छाती आत जाते पॅन्ट होते सैल. मदनाचा पुतळा जरी मी बायकोचा बैल. बायको इन्सिडेंटली कधी आवाज माझा चढतो. बायको इन्सिडेंटली कधी आवाज माझा चढतो. कटाक्षाने एखादीच्या पोटासाठी अडतो. मिशावाला असून मिसेस करते मिसाखाली अटक. मिशावाला असून मिसेस करते मिशाखाली जेड. काळावानी वाढलो तरी मी बायकोचा बैल. वाह नर उड्या मारू लागतो दिसली रसाळ फळ. वानर उड्या मारू लागतो दिसली रसाळ फळ. शाळ्यासारखं वागलो तरी हाती फक्त केळ. व्यसनाला वेसण घालते वाजवतो पान खाऊन बेल. व्यसनाला वेसण घालते वाजवतो पान खाऊन बेल. रमलो जरी अंमळ तरी मी बायकोचा बैल. मित्र म्हणतात तू काय बाबा स्टड आहेस काय. मित्र म्हणतात तू काय बाबा स्टड आहेस काय. गोठ्यात माझ्या खाऊन निसतो वासरू बनून शाय. बॉलला ना बॅट लागली तरी म्हणे घेतला मी जेल. बॉलला ना बॅट लागली तरी म्हणे घेतला मी जेल. बॅटमॅन जरी असलो तरी मी बायकोचा बैल. पार्टनरशिप टिकले अजून असलं तरी डेंजरस आहे पीच. पार्टनरशिप टिकले अजून असलं तरी डेंजरस आहे पीच. मागेच नेले निभावून आम्ही 7 इयर इंच. सतत येतं मनात माझ्या हे मीच का बघतो. सतत येतं माझ्या मनात मी मीच का बघतो. पण सुकावून जातो जेव्हा शेजाऱ्याला बघतो. चालतं तसं चॅटिंग फ्लर्टिंग ईमेल विथ फिमेल. चालतं तसं चॅटिंग फ्लर्टिंग ईमेल विथ फिमेल. नांगरदारी असलो तरी मी बायकोचा बैल. आता एक छान कर्णावरची कविता सगळ्यांनी पाठ करावी असं माझी पाठ नाही. आमदारी सिंधू नावाचे कवी आहेत. कर्ण सूर्याला प्रश्न विचारतो. कर्ण सूर्यपुत्र होता. सारा जीवन श्रापित श्रापित हर रिश्ता बेनाम कहो. सारा जीवन श्रापित श्रापित हर रिश्ता बेनाम कहो. मुझको ही छलने के खातिर मुरली वाले शाम कहो. किसे लिखूं मैं प्रेम की पाती कैसे कैसे इंसान हुए. रणभूमि में छल करते हो तुम कैसे भगवान हुए. मन कहता है मन करता है कुछ तो माँ के नाम लिखूं. मन कहता है मन करता है कुछ तो माँ के नाम लिखूं. लिख मेरी जननी को लिख दूं धरती के नाम लिखूं. प्रश्न बड़ा है मौन खड़ा है धरती संताप नहीं देती. प्रश्न बड़ा है मौन खड़ा है धरती संताप नहीं देती. धरती मेरी माँ होती तो मुझको श्राप नहीं देती. जननी माँ को वचन दिया पांडव का काल नहीं हूं मैं. तिला वचन दिलेलं असतं पांडवाला मी मारणार नाही. जननी माँ को वचन दिया पांडव का काल नहीं हूं मैं. जो बेटा गंगा में छोड़े उस कुंती का लाल नहीं हूं मैं. क्या लिखना इन प्रेम की पाती जो मेरी ना पहचान हुए. रणभूमि में छल करते हो तुम कैसे भगवान हुए. सारे जग का तम हारते बेटे का तम न हर पाए. सारे जग का तम हरते बेटे का तम न हर पाए. इंद्र ने विषम से कपट के बस तुम्ही सम न कर पाए. अर्जुन की सौगंध की खातिर बादल ओढ़ छुपे थे तुम. महाभारत जर बघितला असेल तुम्हाला आठवेल सगळे सीन. अर्जुन की सौगंध के खातिर बादल ओढ़ छुपे थे तुम. श्री कृष्ण के एक इशारे कुछ पल अधिक रुके थे तुम. पार्थ पराजित हुआ जो मुझसे तुमको रास नहीं आया. पार्थ पराजित हुआ जो मुझसे तुमको रास नहीं आया. देख के मेरे रण कौशल को कोई पास नहीं आया. दो पल जो तुम रुक जाते तो अपना शौर्य दिखा देता.
दो पल जो तुम रुक जाते तो अपना शौर्य दिखा देता, मुरली वाले के सम्मुख अर्जुन का शीश गिरा देता। बेटे का जीवन हरते हो तुम कैसे दिनमान हुए, रणभूमि में छल करते हो तुम कैसे भगवान हुए। पक्षपात का चक्रव्यूह क्यों द्रोण नहीं तुमसे टूटा, पक्षपात का चक्रव्यूह क्यों द्रोण नहीं तुमसे छूटा। सर्वश्रेष्ठ अर्जुन ही हो बस मोह नहीं तुमसे छूटा। एकलव्य का लिया अंगूठा, एकलव्य का लिया अंगूठा मुझको सूत बताते हो, खुद द्रोणे में जन्म लिया और मुझको जात दिखाते हो। अब धरती के विश्व विजेता परशुराम की बात सुनो, अब धरती के विश्व विजेता परशुराम की बात सुनो। एक झूठ पर सब कुछ छीना, नियति का आघात सुनो। देकर भी जो ज्ञान बुलाया, कैसा शिष्टाचार किया। दानवीर इस सूर्य पुत्र को तुमने जिंदा मार दिया। फिर भी तुमको ही पूजा, फिर भी तुमको ही पूजा, तुम ही बस सम्मान हुए। रणभूमि में छल करते हो तुम कैसे भगवान, तुम कैसे भगवान। एखाद्या कवीचं, एखाद्या साहित्यिकाचं, एखाद्या कलावंताची अंत्ययात्रा कशी असते ही कल्पना सामान्य माणसासारखी नसावी। माझी अंत्ययात्रा, माझी अंत्ययात्रा एक बेधुंद मैफल, माझी अंत्ययात्रा एक बेधुंद मैफल। सल एकच उराशी नाही स्वतःच साली। माझी अंत्ययात्रा जणू साहित्यिक दिंडी, माझी अंत्ययात्रा जणू साहित्यिक दिंडी। नाही बंद बिंद खोटे, नाही वाहतूक खोटी। माझी अंत्ययात्रा कटू समीक्षेची तिरडी, माझी अंत्ययात्रा कटू समीक्षेची तिरडी। जी काय कटू समीक्षा मी भोगली आयुष्यभर त्याची मी तिरडी केली। माझी अंत्ययात्रा जणू कटू समीक्षेची तिरडी। जनस्तुती सुमनांची सांडे तीवर परडी। माझी अंत्ययात्रा उडती वाहवाच्या लाया, माझी अंत्ययात्रा उडती वाहवाच्या लाया। अन वाजवाया टाळ्यावर सरसावाल्या वाया। माझी अंत्ययात्रा नाही शोक अनावर, मी रडायचं नाही। माझी अंत्ययात्रा नाही शोक अनावर, हास्य ग्लानीतुनी कुणी न येवो भानावर। माझी अंत्ययात्रा नाही राम राम घ्यावा, राम राम म्हणायचं नाही। माझी अंत्ययात्रा नाही राम राम घ्यावा। सारे म्हणती तालात हा परत तुम्ही यावा, हा परत तुम्ही यावा। उत्साह आलाय कविता म्हणण्याचा, कॉन्फिडन्स वाढलाय। पटकन एकदा हे पुढे गेलं की परत मागे येता येणार, नंतर मला म्हणायची होती, मला आठवत होतं म्हणून मी अजून थोडा वेळ येतोय। मी एक म्हणून जातो कॉमेडी जरा इमोशनल केलंय। ही कविता तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती असेल। दारू पिताना मी कधीच रिस्क घेत नाही, माहिती आहे का? दारू पिताना मी कधीच रिस्क घेत नाही नावाची कविता आहे, माहिती आहे का? दारूचा एक एक पेग चढत जातो तसं त्याचं बदलत जातं, त्या विनोदी आहे। दारू पिताना मी कधीच रिस्क घेत नाही, दारू पिताना मी कधीच रिस्क घेत नाही। मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको स्वयंपाक करत असते, मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको स्वयंपाक करत असते। शेल्फ मधील भांड्यांचा आवाज बाहेर येत असतो। मी चोर पावलाने घरात येतो, माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो। शिवाजी महाराज फोटोतून बघत असतात। या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही। वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरून मी ग्लास काढतो, वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरून मी ग्लास काढतो। पटकन एक पेग भरून आस्वाद घेतो, ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो। अर्थात बाटली ही काळ्या कपाटात ठेवतो। शिवाजी महाराज मंद हसत असतात। स्वयंपाकघरात डोकावून बघतो, बायको कणिकच मळत असते, तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधी रिस्क घेत नाही। मी म्हणतो बायकोला, अगं जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का ग? ती म्हणते, छे, दानत असेल तर मिळेल ना चांगलं स्थळ। मी परत बाहेर, काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज,
बाटली मात्र मी हळूच काढतो. वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरून मी ग्लास काढतो. पटकन एक पेग भरून आस्वाद घेतो. बाटली धुवून मोरीत ठेवतो. काळा ग्लास पण कपाटात ठेवतो. तरी या कानाचा त्या कानाला पत्ता नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही. मी परत बायकोला, अर्थात जातवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं वय नाही झालं, ती नाही काय 28 वर्षांची गोडी झाली म्हणे. मी जीप चालू, अच्छा अच्छा, मी पुन्हा ठीक आहे का, मी पुन्हा काळ्या कपाटातून कणी काढतो. मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते. फळीवरून बाटली काढून पटकन मोरीत एक पेग मारतो. शिवाजी महाराज मोठ्याने हसतात. फळी कणकेवर ठेवून शिवाजी महाराजांचा फोटो धुवून मी काळ्या कपाटात ठेवतो. बायको गॅसवर मोरीच ठेवत असते. या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच आता मी चिडून बायकोला, जादूला घोडा म्हणतेस, पुन्हा बोललेस तर जीवन कापून टाकेल. ती म्हणते, उगीच कटकट करू नका, बाहेर जाऊन गप काढा. मी कणकेमधून बाटली काढतो. काळ्या कपड्यात जाऊन एक पेग मळतो. मोडी धुवून फळीवर ठेवतो. बायको माझ्याकडे बघून हसत असते. शिवाजी महाराजांचा स्वयंपाक चालत असतो. पण त्या जादवाला पत्ता लागत नाही, कारण मी कधी रिस्कच केली. आता मी हसत जादवाने घोडीशी लग्न ठरवलंय म्हणे. जादवानी घोडीशी लग्न ठरवलंय म्हणे. ती ओढून म्हणते, तोंडावर पाणी मारा. मी परत स्वयंपाक करत जातो. हळूच फळीवर बसतो. गॅस ही फळीवरच असतो. परत स्वयंपाक करत जातो. हळूच फळीवर बसतो. गॅस ही फळीवरच असतो. बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येतो. मी डोकावून बघतो. बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते. त्या गोडीचा त्या गोडीला पत्ता लागत. अर्थात शिवाजी महाराज कधीच रिस्क घेत नाही. जादवांचा स्वयंपाक होईपर्यंत मी फोटोतून बायकोकडे बघून हसत असतो, कारण मी कधीच रिस्क घेत नाही. दुर्दैवाने या कवितेचा कमी माहिती नाही. मी बायकोचा बैल सरांची सतत कॅसेट वाजते. अरे बायकोचा बैल म्हणालाही भरपूर हिंमत लागते. आता सगळ्यांनी कविता सादर केला, तर मला असं वाटलं की माझी 4 ओळी सादर व्हाव्या. पण त्याआधी माझी कविता सादर करण्याआधी मी अजून कोणाला कविता सादर करायची आहे का, तर त्यांनी कृपया रंगमंचावर यावं. माझी कविता 4च ओळी आहे.
मंदिर मस्जिद, चाहे जाओ मंदिर मस्जिद, झोली फिर भी खाली है। कितनी भी कोशिश कर ए इंसान, ये मौत तो आने वाली है। दौलत के पीछे भागकर पैसा खूब कमाया तूने, दौलत के पीछे भागकर पैसा खूब कमाया तूने, झूठ कपट से उम्र बीती, पैसे का सुख कर पाया तूने। सच्ची जीवन की शांति ना ऐसे मिलने वाली है। कितनी भी कोशिश करे इंसान, ये मौत तो आने वाली है। जीवन भर पाप करके पाप धोने तू गंगा जाए, जीवन भर पाप करके पाप धोने तू गंगा जाए। मंदिर मस्जिद हरिद्वार भी तेरा कुछ ना कर पाए। अपने जीवन पर खींची तूने ही रेखा काली है। कितनी भी कोशिश करे इंसान, ये मौत तो आने वाली है। जो पाया है जीवन तूने, गर पुण्य कर्मों से बिताएगा। जो पाया है जीवन तूने, गर पुण्य कर्मों से बिताएगा। ए इंसान, धरती की कसम, तू सच्चा सुख पाएगा। सुख से मौत पाने वाले तेरी शान भी आने वाली है। कितनी भी कोशिश करे इंसान, ये मौत तो आने वाली है। सारं काही नश्वर असतं, स्थिर असतो, तो फक्त ईश्वर असतो. अशीच एक सुंदर कविता तुमच्यासाठी सादर करण्यासाठी आपल्याच सरांचे एक स्टुडंट पल्लवी येथे येते. तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया आपण. तरुण प्रेमी जेव्हा प्रेम करतात, बेभान होऊन करतात, तर काही जणांना ते बोचत असतं. काही सिनियर लोकांना ज्यांना करता नाही आलं, त्यांच्यासाठी मंगेश पाडगावकर हे कवी, आपले ज्येष्ठ कवी, यांनी एक सुंदर खट्याळ आणि विनोदी कविता केली त्यांच्यासाठी. ती मी तुम्हाला सांगतो. तुमचं काय गेलं, तुमचं काय गेलं, ह्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, करू दे की मला सांगा, त्यात तुमचं काय गेलं. तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला, तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला, नको तितक्या जवळ जाऊन तिला खेटला, नको तितका जवळ जाऊन तिला खेटला, लाल लाल गुलाबाचा होऊन फूल होऊन पेटला. भेटला तर भेटू दे, पेटला तर पेटू दे, मला सांगा तुमचं त्यात काय गेलं. त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, करू दे की मला सांगा, त्यात तुमचं काय गेलं. एकदा ती त्याच्यासाठी वेडी पिशी झाली. भर पावसात भिजून ती त्याच्या घरी गेली. भिजत त्याच्या घरी गेली. घरात तेव्हा कोणीच नव्हतं, म्हणून त्यांचं फावलं. तिला जवळ घेऊन त्यांनी चक्क दरवाजा बंद केला. तिला जवळ घेऊन त्यांनी चक्क दरवाजा बंद केला. त्याने चक्क दरवाजा लावला तर लावू दे दरवाजा, फावलं तर फावू दे. तुमचं आमचं पूर्वजांनी वेगळं काय केलं. त्याने प्रेम केलं, तिने प्रेम केलं, करू दे की मला सांगा, त्यात तुमचं काय गेलं. घरात जागा नसते हल्ली, घरात जागा नसते हल्ली, त्यांचं चालणारच टॅक्सी प्रकरण. ते थोडीच बसणार आहे धोकात पाणीनीचं व्याकरण. गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच. कोणीतरी कोणाला जवळ घेऊन बसणारच. घेतलं तर घेऊ दे, परिणाम होणार ते होऊ दे. तुमचं घरचं बोचकं कोणीच ते घेऊन गेले. त्यात त्यांनी प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, करू दे की मला सांगा, यात तुमचं काय गेलं. कान टोपी घातली म्हणून फुलं काय फुलायची थांबणार आहे. रुद्राक्ष घातला म्हणून पक्षी काय झुलायचं थांबणार आहे. फुललं तर फुलू दे, झुलले तर झुलू दे.
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं. याचबरोबर मी कविता संपवते आणि मला मंगेश पडळकरांची कविता ऐकायला सांगावंच वाटतं. ज्या तरुणांनी आणि चिरतरुणांनी ते बसल्याने प्रेम केलं नसेल ते करून पाहावं. कोणाला कळलं तर कळू दे, ज्यांना दिसलं तर दिसू दे. त्यात काय बोलायचं, तुमचं काय गेलं. तिने कविता केली, त्याने कविता केली, मला सांगा तुमचं काय केलं. पण छान वेळ मात्र आपला गेलेला आहे आणि मला मुलगी आली आणि त्यानेही कविता केली. सर्वांनी शांतपणे कविता ऐका, लक्ष द्या. तर इथे बसलेले खूप सगळे जण अशी असतील ज्यांना पुढे जाऊन कलाकार व्हायचं असेल किंवा ते आता सुद्धा कलाकार असतील. पण एका कलाकाराच्या आयुष्यात नेहमी चांगले क्षण नसतात. काही क्षण असे असतात जेव्हा ते लो डाऊन असे सुद्धा असतात. तर ही एक अशी कविता आहे जी त्यांना त्या क्षणी अपलिफ्ट करू शकेल. तर मला कविता सादर तर करायची आहे, पण मला तुमच्या सोबत करायची आहे, म्हणून तुम्ही मला एक चाल देऊ शकता. तर कविता काहीच नाही येणार. कुछ भी समझ नहीं आता, सब धुंधला सा है, कल तक तो था सब वैसा, क्यों अब बदला सा है. घर से निकल पड़े थे, ट्रेनों में हम चढ़े थे, पापा के पैरों को छूकर सपने बहुत गड़े थे. कुछ कर दिखाने की जिद में जब से भटक रहे, तब से हमारा घर आंगन क्यों खड़ा सा है. कुछ भी समझ नहीं आता, सब धुंधला सा है, कल तक तो था सब वैसा, क्यों अब बदला सा है. कामयाबी जिंदगी में इतनी जरूरी है, ये सारी सच्चाई क्यों लगती अधूरी है. ये करना सही है, ये करना गलत है, सारा समीकरण क्यों इतना बिगड़ा सा है. कुछ भी समझ नहीं आता, सब बदला सा है, कल तक तो था सब वैसा, फिर क्यों धुंधला सा है. तर आता आपल्याला माहिती आहे की खूप जण कलाकार होतात आणि कवी सुद्धा होतात. पण कवी बनण्याच्या मागे एक खूप मोठं कारण सुद्धा असू शकतं. ते म्हणजे कोणावर प्रेम असेल आणि ते प्रेम साध्य होत नाही, ज्याला आपण ब्रेकअप सुद्धा म्हणतो आजच्या जगात. पण प्रेम हे अगोदरच्या काळी एक वेगळ्या अंतर्गत केलं जायचं. म्हणजे एक शब्द आहे तो ऑर्कुट नावाचा एक शब्द आहे. तर ऑर्कुट म्हणजे काय, तर बेसिकली ओल्ड स्कूल लव्ह असतं. तर ही एक कविता आहे जी ऑर्कुटवाल्या लव्ह बद्दल सांगत असते. ऑर्कुट वाली मोहब्बत करके देखी है, दिल टूटा था. एक मिनिट, ऑर्कुट म्हणजे काय माहितीये का? जसं याहूवरती ईमेलवरती व्हॉट्सअपसारखे असं मेसेजेस सेंड करायचे, त्याला ऑर्कुटचे असे खूप अर्थ सुद्धा असतील. पण नाही तेच आहे. हां चालेल. ऑर्कुट वाली मोहब्बत करके देखी है, दिल टूटा था फिर दिल ने पोएट्री सीखी है. टिंडर बम्बल न थे लड़कों के सहारे तब, कंबल में रहते थे लड़के बेचारे तब. ना व्हाट्सएप था ना इमोजी ना सीन की सुविधा, ना व्हाट्सएप था ना इमोजी ना सीन की सुविधा, हमने उसके घर पे डायरेक्ट चिट्ठी भेजी है. ऑर्कुट वाली मोहब्बत करके देखी है.
ब्लॉक शॉक का झंझट नहीं था गुरु, ब्लॉक शॉक का झंझट नहीं था गुरु, साइकिल से जाते थे और बातें करते शुरू। न फ्रेंड जोन, न सिचुएशन, न रिबाउंड की सुविधा, न फ्रेंड जोन, न सिचुएशन, न रिबाउंड की सुविधा, क्लियर नो था या आंखों में हामी देखी है, और कुट वाली मोहब्बत करके देखी है। दिल टूटा था फिर दिल ने पोएट्री सीखी है। लगता है दुनिया की कोई साजिश है हम दोनों को साथ लाने की, हम दोनों को साथ लाने की लगता है दुनिया की कोई साजिश है। इसीलिए ही गर्मी के मौसम में प्यार की बारिश है, प्यार की बारिश है, और कुट वाली मोहब्बत करके देखी है। थैंक यू। मला त्या पिक्चरची आठवण आली, सलमान खानने कबूतराव बरोबर भाग्यश्रीने कबूतरावर चिठी पाठवलेली सलमान खान, हा त्याची आठवण आली. म्हणजे त्या काळात जरा कबूतर राजे महाराजांच्या काळामध्ये कबूतरांबरोबर पत्र पाठवले जायचे. अजून कोणाला कविता सादर करायची नाही? वा 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 वा, या या. सर म्हणाले होते की आता एक इच्छा होणार आहे आणि कविता सादर करायला येणार होते. शांतपणे कविता ऐका. राजेश देशपांडे सरांचीच कविता आहे. सरांनी आपल्याला सगळ्यांना कविता पाठवल्या होत्या, तर मी त्या वाचल्या होत्या शाण्या मुलीसारख्या सगळ्या, आणि त्यातली मला एक कविता खूप आवडली. तर मी बरोबर बोलते का? हा बरोबर बोलते. तर आजकालचं राजकारण सगळ्यांना माहिती आहे, राजकारणी सगळे फक्त पैसे खाण्यासाठी राजकारण करतात. तर आपण सारखे त्यांना शिवाय घालतो, अरे किती पैसे खातात, हे सगळेच पैसे खातात, गरिबांना लुटतात वगैरे. पण त्यांची पण एक बाजू असते, तर ती बाजू मी सरांनी कवितेतून मांडली आहे, ती मी सांगते. बात करताय साला, काय बी झालं तरी सरकारवर घाला. सरकार तरी कुठं कुठं बघणार, लोकांची दुखणी किती किती भोगणार. सरकारला बी चूल हाय, सरकारला बी मूल हाय, त्याची चूल पेटाया न ग, मुलाला पुढं रेटाया न ग. बात करताय साला, काय बी झालं तरी सरकारवर घाला. सरकारला बी आई हाय, परत येण्याची घाई हाय, त्याची आई जगाय न ग, परत शाही भोगाय न ग. बात करताय साला, काय बी झालं तरी सरकारवर घाला. सरकारला बी पोट हाय, सरकारला बी वट हाय, त्याचं पोट भराय न ग, वठाला पोट मिळाय न ग. त्याला बी असते बायको, कुणी भाऊ असतो सायको, बायको त्याची नांदाय न ग, भावाशी त्याचं सांधाय न ग. बात करताय साला, काय बी झालं तरी सरकारवर घाला. चार नाती सांभाळताना हातभर फाटते आपली, चार नाती सांभाळताना हातभर फाटते आपली. एक घर पोचताना सारी जवानी आटते आपली. सरकारला तर घरच घर आहे, नातीच नाती. घरात सख्खी मुलगी असते, बाहेर पक्की सलगी असते. सात माऱ्यावर पुतण्या असतो, आत दारावर मिळवणा असतो. बहीण पायरीवर बसून असते, माझघरात सून घुसून बसते. माज दारात करणाऱ्यांचा माज घरात चालत नाही. उपडी वळणारा नातूबी गादीशिवाय लोळत नाही. मुलगीला सभा, सलगीला सुभा, पुतण्याला विधान, मेवण्याला झेडपी तरी निदान. बहीण करू सभापती तर सुनेला पंचायत समिती. हायपर झालेल्या नातवाला आता सत्तेचाच डायपर घाला. बात करताय साला, काय बी झालं तरी सरकारवर घाला. आमच्या पण पियुषनी कविता केली आहे, त्याला म्हणायला नको. कविता नाही म्हणजे आपण काय संत तुकाराम महाराजांचा त्यांची पार्श्वभूमी तुम्हाला आधी सांगतो की जेव्हा द्वापरिक संपत होतं तेव्हा पांडवांनी श्रीकृष्णाला विचारलं की हे श्रीकृष्ण येणारं कलियुग कसं असेल. श्रीकृष्णाने पांडवांना 5 दिशांना पाठवलं. त्यातला एक पांडव जेव्हा एका दिशेला गेलेला तेव्हा त्यांनी असं पाहिलं
की एक मोठ्या डोंगरावरून एक मोठा दगड असं रंगळत खाली येतोय. सगळे झाडं वगैरे सगळं तो तोडतोय आणि तो दगड मध्येच थांबतो. तर तो पांडव बघायला होता दगड थांबला कसा, तर गवताची एक गाठ असते, त्या गाठीमुळे तो दगड थांबतो. मग पांडव श्रीकृष्णाला विचारतो की असं कसं झालं. मग श्रीकृष्ण त्याला बोलतात, तो जो दगड होता तो काम, क्रोध, मोह, मत्सर या सगळ्या गोष्टी होत्या. ते सगळं आयुष्य उद्ध्वस्त करतात, पण फक्त नामसंकीर्तन ते थांबवतं. मग असं संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून सांगितलं. नामसंकीर्तन साधन पै सोपे, चढतील पापे जन्मांतरीची. न लागे सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. यावी ना अधिक अस्तापे साधन, वाहत सेयान विठोबाची. तुका मने सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो इथे. चला आपली गुलाबी ते परत तोपर्यंत तुम्ही कोण कोण म्हणताय तयारी करून ठेवा. आणखी कोण कोण? अनंत पंतींची फटका ही कविता मी आता तुम्हाला सादर करते. बिकट वाट वही वाट नसावी, भोपट मार्गा सोडू नको. संसारामधी ऐस आपला वाच भटकत फिरू. चल सालस पण धरुनी निखालस, खोटा बोला बोलू नको. अंगी नम्रता सदा असावी, राग गुणावर धरू नको. नास्तिकपणी तू शिरून जनाचा, बोल आपणा घेऊ नको. आल्या अतिथा मुखभर द्याया, मागे पुढती पाहू नको. माय बापावर रुसू नको, दुर्मुखलेला असू नको. व्यवहारामध्ये फसू नको, परी उलाढाली भलभल त्या पोटासाठी करू नको. वर्म काढूनी शर्मायाला उणे कुणाला बोलू नको. बुडवाया दुसऱ्याचा ठेवा, करणी हेवा झटू नको. मी मोठा शहाणा धनाढ्यही, गर्वभार हा वाहू नको. एकाहून चढ एक जगामधी, थोरपणाला मिरवू नको. हिमायतीच्या बळे गरीब गुरिबांना तू हुरकावू नको. दोन दिसाची जाईल सत्ता, अपेश माथा घेऊ नको. विडा पैजेचा उचलू नको, गुणी तराजू तोलू नको. गहाण कुणाचे डुलवू नको, उगीच भीक तू मागू नको. स्नेहासाठी पदर मोड कर, परंतु जामीन राहू नको. कविता मालवणीमधून आत्ताच मला समीक्षाने दिली आहे वाचायला. कविता विजय जोशी, मालवण सिंधुदुर्ग यांनी लिहिली. तुझ्या बोलण्या वागण्यात कसलंच ताळमेळ नसता, मग मी बोलले की माझा तोंड दिसता. मराठीचं पुळको घेऊन गावभर फिरतस, स्वतःच्या पोरात मात्र इंग्लिश शाळेत काढतस. तिरंग्याच्या शाळेत झाजील ABCD शिकता, मग मी बोललंय की माझं तोंड दिसता. व्यसन मुक्तीचो झेंडू घेवान दारूबंदीचा कीर्तन करतस. संध्याकाळी नोटांग मारून हलत तुलत चलतस. व्यसन मुक्तीचा कीर्तन दारू किरगळता, मग मी बोललंय की माझं तोंड दिसता. जातीभेद नको म्हणान मोठा भाषण देतस. माका मात्र घराबाहेर खळ्यात उभो करतस. जातीभेद तुझ्याकडे पाचीकच पुसता, मग मी बोलले की माझा तोंड दिसता. अंधश्रद्धेच्या नावान गावात नाव ठेवतस. तुका झील वयो म्हणान देवा नवच बोलतस. तुझ्या दिव्याच्या खालचो अंधार तुका खय दिसता, मग मी बोलले की माझा तोंड दिसता. रस्ते पाणी गटार ह्योच तुझो जाहीरनामो. वर्षानुवर्षा झाली तरी असा तसोच रवलो. तुझ्या ओठात एक आणि पोटात दुसरा शिस्ता, मग मी बोलले की माझं तोंड दिसता. पोटानाट सांगा लोकांका भुलवतस.
निवडणूक झाल्यावर तोंडात पानं पुसतोस. तुझ्या गोड भाषणात सगळं गाव फसता. मग मी बोललंय की माझा तोंड दिसता. तुझ्या बोलण्या वागण्यात कसलंच ताळमेळ नसता. मग मी बोललंय की माझा तोंड दिसता. मग मी बोललंय की माझा तोंड दिसता.